नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी बघत आहोत आणि राष्ट्रीय घडामोडीचा हा आज आपला चौथा पार्ट आहे. ठीक आहे. आजची पहिली न्यूज आहे वक्फ विधेयक संयुक्त समितीकडे. मुस्लिमांनी देणगी दिलेली संपत्ती व मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या राज्यातील वक्फ मंडळांना नियंत्रित करणाऱ्या कायद्यातील बदलाचे वादग्रस्त दुरुस्ती विधेयक NDA सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये लोकसभेत मांडले. विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतर सदर विधेयक JPC कडे पाठवण्यात आले. JPC म्हणजे काय? जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. संयुक्त वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा हे दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. JPC मध्ये 31 खासदारांचा समावेश आहे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, त्याच्यात किती खासदार आहे? 31 खासदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. जगदंबिका पाल जे BJPचे खासदार आहेत त्यांना काय केले? अध्यक्ष बनवले. कशाचं? वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे. पुढे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त समितीत MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यासह महाराष्ट्रातील अरविंद सावंत, सुरेश म्हात्रे आणि नरेश मस्के या 3 खासदारांचा समावेश आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या जॉईंट पार्लमेंटरी जी कमिटी आहे त्याच्यात इथे पाहिजे असेल AIMIM म्हणजे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यासह महाराष्ट्रातील कोण कोण आहेत? अरविंद सावंत, सुरेश म्हात्रे, नरेश मस्के या खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सभागृहात सादर केले. कोणी सादर केले? तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी. या विधेयकानुसार वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. कायदा कधीचा आहे? 1995 चा. पुढे बघूया. नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2024 आवृत्ती कितवी होती? ही 9वी होती. कोणाद्वारे? शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि व्यावसायिक कार्यपद्धती, पदवी निष्पत्ती, लोकसंपर्क आणि सर्वसमावेशकता दृष्टिकोन या निकषांवर देशभरातील शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. देशभरातील 10,845 शिक्षण संस्थांनी यात सहभाग घेतला. क्रमवारीतील श्रेणी: 1 सर्वसाधारण, 2 वैद्यकीय, 3 अभियांत्रिकी, 4 औषध निर्माणशास्त्र, 5 विधी, 6 वास्तुकला, 7 कृषी, 8 कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ श्रेणी. यंदा पहिल्यांदाच कौशल्य आणि मुक्त विद्यापीठांची नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे. ठीक आहे. यंदा पहिल्यांदाच काय केलंय? कौशल्य आणि मुक्त विद्यापीठांची श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे. IIT मद्रासने देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थेचा मान सलग 6व्यांदा पटकावला. IIT मद्रास जी आहे तिने देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थेचा मान सलग 6व्यांदा पटकावला. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2015 पासून नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क पद्धत स्वीकारली. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. 2015 पासून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील अव्वल विद्यापीठ आहे. आता हे आपण जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच लक्षात ठेवू आणि बाकीचे आपण फक्त प्रत्येक श्रेणीतील पहिले बघूया. ठीक आहे. देशातील अव्वल विद्यापीठामध्ये बघा कोण आहे? इंडियन सायन्स इन्स्टिट्यूट किंवा भारतीय विज्ञान संस्था बेंगलुरू, हे नीट लक्षात ठेवा. याचे 3ही लक्षात ठेवा. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNU दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया दिल्ली, हे 3ही लक्षात ठेवा. देशातील अव्वल विद्यापीठामध्ये भारतीय विज्ञान संस्था बेंगलुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली आणि जामिया मिलिया इस्लामिया दिल्ली. ठीक आहे. नंतर सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये IIT मद्रास
हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचे आता फक्त पहिले लक्षात ठेवू आपण. IIT मद्रास आणि दुसरे आहे IIT दिल्ली आणि नंतर आहे IIT मुंबई. मद्रास 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर दिल्ली आहे, त्याच्यानंतर मुंबई आहे, IIT मद्रास. सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय कोणतं? तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली. ठीक आहे. नंतर सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे लक्षात ठेवा दिल्ली. सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था अहमदाबाद. सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था कोणता आहे? अहमदाबाद, IIM अहमदाबाद. सर्वोत्तम महाविद्यालय हिंदू कॉलेज नवी दिल्ली. आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग मध्ये IIT रुड़की. नंतर सर्वोत्तम मुक्त विद्यापीठामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली. मुक्त विद्यापीठामध्ये कोण? इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली. आणि शीर्षस्थ संशोधन संस्था कोण? IISc बेंगलुरू. IISc बेंगलुरू. त्यानंतर शीर्षस्थ दंतवैद्यक महाविद्यालय सविना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स चेन्नई. शीर्षस्थ दंतवैद्यक महाविद्यालय कुठलं? चेन्नईचं सविना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स. ठीक आहे. पुढे बघा, लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे. 26 ऑगस्ट 2024 ला केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमध्ये नवीन जिल्ह्यांसंदर्भात घोषणा केली आहे. 26 ऑगस्ट 2024 ला केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमध्ये नवीन जिल्ह्यांसंदर्भात घोषणा केली आहे. नवीन 5 जिल्हे पुढील प्रमाणे: झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा, चांगथान. उद्देश प्रशासकीय सुलभता, नागरिकांच्या सोयीसाठी. आधीचे जिल्हे कोणते? लेह आणि कारगिल. लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या आता किती झाली आहे? 7. आणि लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर 31 ऑक्टोबर 2019 ला. ठीक आहे. आधी 2च जिल्हे होते, आता 5 जिल्ह्यांची झाली, म्हणजे 5 जिल्ह्यांची निर्मिती करणारे किंवा घोषणा झाली आहे. आधीचे लेह आणि कारगिल आणि आत्ताचे हे 5 झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग. आता एकूण 7 जिल्हे झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2019 ला लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली आहे. ठीक आहे. आता कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव. कारगिल युद्ध सुरू 3 मे 1999 ला आणि कारगिल युद्ध संपले 26 जुलै 1999 ला. पाकिस्तानने कारगिल भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने प्रतिकूल परिस्थिती असताना देखील हे युद्ध जिंकले. भारताच्या 550 सैनिकांचे बलिदान यावेळी गेले. 26 जुलै 1999 विजय दिन म्हणून 26 जुलै हा दिवस कारगिल दिन साजरा केला जातो. भारताने ऑपरेशनला दिलेले नाव ऑपरेशन विजय. ठीक आहे. भारताने ऑपरेशनला दिलेले नाव ऑपरेशन विजय. पाकिस्तानने ऑपरेशनला दिलेले नाव ऑपरेशन भद्र. भद्र. कारगिल हा लडाखचा भाग आहे. कारगिल युद्ध हे 16,000 फूट उंचीवरती लढले गेले. कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी. आणि कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते? तर नवाज शरीफ. ठीक आहे, नवाज शरीफ. या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सैनिकास परमवीर चक्र, जो लष्कराचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सैनिकास परमवीर चक्र, जो लष्कराचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. कॅप्टन मनोज पांडे यांना मरणोत्तर, कॅप्टन विक्रम बात्रा यांना मरणोत्तर, सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव आणि रायफलमॅन संजय कुमार हे 4 नाव. ठीक आहे. या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सैनिकास परमवीर चक्र, जो लष्कराचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. त्यानंतर हवाई दलाचं ऑपरेशन जे होतं ऑपरेशन सफेद आणि नौदलाचं ऑपरेशन होतं ऑपरेशन तलवार. नीट लक्षात ठेवा. हवाई दलाचं ऑपरेशन सफेद, नौदलाचं ऑपरेशन तलवार. तिन्ही सैन्य दलांची संयुक्त ऑपरेशन होतं ऑपरेशन विजय. आता पुढची न्यूज. सर्वोच्च न्यायालय अमृत महोत्सवी वर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या स्थापनेच्या 75व्या वर्षात पदार्पण केले.
पुन्हा वाचते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या स्थापनेच्या 75व्या वर्षात प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालय स्थापना 28 जानेवारी 1950. 28 जानेवारी 1950. ठिकाण दिल्ली. कलम 124 1 टू का 4. कलम 124 अंतर्गत स्थापना. एकूण न्यायाधीश 34. पहिले सरन्यायाधीश हरिलाल जेकानिया. ब्रीदवाक्य काय होतं? यतो धर्म सतो जयः. सर्वोच्च न्यायालय कामकाज इंग्रजीत चालते. यावेळी पंतप्रधानांनी डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल, डिजिटल कोर्ट 2.0 ॲप्लिकेशन आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे संकेतस्थळ अशी बहुविध तंत्रज्ञान उपक्रमांचा शुभारंभ केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.